तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे काही गट्टाई कामगार असणार आहेत, गट्टाई कामगार म्हणजे जे काही चपला शिवणारे व्यक्ती असणार आहेत, अशा व्यक्तींसाठी महत्त्वाची माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण इथे असणार आहे. कारण की या योजनेअंतर्गत तुम्हाला गट्टाई कामगारांना जे काही टीनचे डबे असणार आहेत, म्हणजे जे काही लोखंडाचा पूर्ण सेटअप वगैरे असतो. जसे की तुम्ही पाहिलं असेल, आर-टी-ओचे छोटे-छोटे चौकामध्ये ऑफिसेस वगैरे असतात. त्या टाईपमध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत लोखंडाचे कॅबिन इथे प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर नक्कीच जे काही गटाई कामगार असणार आहेत त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ते कॅबिन कशाप्रकारे मिळू शकता. तसंच तुम्हाला या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला ₹500 आर्थिक अनुदान, आर्थिक सहायता पण इथे दिली जाणार आहे. तर त्याचबद्दलची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, कुठे करू शकता, आवश्यक कागदपत्रे काय काय असतील, याबद्दलची टू झेड डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ पाहू शकता. अशा प्रकारे योजना असणार आहे. गटाई कामगाराला टीनचे स्टॉल पुरवणे, जे काही लोखंडी कॅबिन असणार आहे ते पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते. तर महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची गटाई कामगारांना टीन स्टॉल पुरवणे ही एक सामाजिक कल्याण योजना आहे. चामड्याच्या पादत्राणांचे उत्पादन आणि चामड्याच्या वस्तू तयार करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तींचे उत्थान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. म्हणजे जे काही गटाई कामगार असणार त्यांचा एक उत्थान व्हावं, म्हणजे त्यांचं पण एक उत्पन्न वाढावे, त्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते. ही योजना सरकारी अनुदानित टीन स्टॉल देणे आणि त्यांना उष्णता, पाऊस, वाऱ्यापासून वाचवण्यासाठी आर्थिक सहायता म्हणून ₹500 प्रदान करणे, अशा प्रकारे 2 फायदे या योजनेअंतर्गत तुम्हाला ते दिले जातात. यामध्ये अजून फायदा म्हणजे ₹500 आर्थिक सहायतासुद्धा पण तुम्हाला इथे दिला जातो. नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा इथे होणार आहे. तर यासाठी काय पात्रता दिलेली आहे, तर पात्रता काय आहे? अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदार अनुसूचित जातीचा असला पाहिजे. जर अर्जदार ग्रामीण भागात राहत असेल तर त्याचे एकूण घरगुती उत्पन्न 40पेक्षा जास्त नसावे. म्हणजे ज्याचे उत्पन्न ग्रामीण भागात असेल तर ₹40,000 असले पाहिजे आणि शहरी भागात असेल तर 50,000च्या आत असले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. ज्या ठिकाणी स्टॉल मागणाऱ्या अर्जदाराला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका छावणी मंडळ किंवा महानगरपालिकेने भाडेपट्टी खरेदी अधिकृत मोकळ्या हाताने प्रदान केले पाहिजे किंवा ती अर्जदाराची स्वतःची मालमत्ता असली पाहिजे. यापैकी अशा पात्रता इथे दिलेल्या या पात्रतेमध्ये तुम्ही बसाल तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. यानंतर या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात, तरी ती कागदपत्रे कोणती? यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल, वयाचा पुरावा लागेल. वयाच्या पुराव्यामध्ये तुमचा जन्माचा दाखला, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र, रस्त्यालगतचा कोंबडी असल्याचा पुरावा म्हणजेच ग्रामपंचायतने जारी केलेले एक अधिकार प्रमाणपत्र, अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नंतर अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, बँक पासबुक, जिल्हा कार्यालय आवश्यक असलेली इतर संपूर्ण डॉक्युमेंट. तर जवळपास अशा प्रकारे 8 ते 9 डॉक्युमेंट तुम्हाला ते योजनेसाठी लागतात. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. यानंतरचा प्रश्न म्हणजेच आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे? अर्ज करण्याची प्रोसेस मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने इथे ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळेत तुम्हाला जिल्हा समाज कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे. म्हणजे जे काय आपलं जवळचं समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला जिल्हा समाज कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे. हार्ड कॉपी घेतल्यानंतर तो फॉर्म पूर्ण फिलअप करायचा आहे. फिलअप केल्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते संपूर्ण ॲड करून संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचा अर्ज प्रक्रिया इथे ऑफलाईन पद्धतीने दिलेला आहे. या योजनेसाठी अजून तरी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन प्रोसेस इथे दिलेली नाही. जेव्हा केव्हा ऑनलाईन प्रोसेस येईल तर नक्की मी तुम्हाला तिथे कमेंटमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट करेल. तर मित्रांनो अशा प्रकारे योजना आहे. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक जे काही गरजू व्यक्ती असतील अशा व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल. चला तर तुम्हाला अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.